दिनांक 13 डिसेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, यशवंत बेटकोडी, सहाय्यक पोलीस राजेंद्र घुमरे, पोलीस हवालदार परदेशी वाल्मिक चव्हाण, अतुल पाटील यांना आयुक्तालयातील गुन्ह्यात आरोपी असलेल्यांचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या बातमीनुसार चेतन म्हाडू घोडेराव, वय 35 वर्ष, राहणार N52 SF 311-5 भगवती चौक, उत्तम नगर, सिडको नाशिक याला युनिट 2 च्या पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता संशयित आरोपीकडून दिनांक 30 ऑक्टोबर रोजी रात्री व्हील्स इंडिया लिमिटेड कंपनी MSEB संतोषी माता रोड MIDC सातपूर येथून आयशर गाडी क्रमांक MH04DK 4088 ही चोरी केली असल्याच्या बाबत सातपूर पोलीस स्टेशन येथे दिनांक 9 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल असल्याचे समजून आले। नंतर त्याच्याकडून चोरी केलेल्या गाडीबाबत विचारपूस केल्यानंतर सदरची ही आयशर गाडी त्याच्याकडून ओळखीचा इसम सागर राजुडे याच्या मध्यस्थीने भद्रकाली सारडा सर्कल येथील स्क्रॅप करणारा गुलाम मोहम्मद हनीफ शेख याला 1,50,000 रुपयांस विक्री केली असून त्याने ही गाडी स्क्रॅप केली असल्याची कबुली दिली आहे। त्यानुसार सागर गोरख राजुडे, वय 29 वर्ष, राहणार अशोकनगर पवार संकुल, कृष्ण मंदिर जवळ, सातपूर, नाशिक व गुलाम मोहम्मद हनीफ शेख, वय 33 वर्ष, राहणार सारडा सर्कल, भाभी हॉटेल जवळ, घर नंबर 532, भद्रकाली, नाशिक यांना देखील ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी देखील गुन्ह्याची कबुली दिल्याने पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस स्टेशन येथे वर्ग केले आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सो, पोलीस प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक VD श्रीमनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, यशवंत बेटकोडी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे, गुलाब सोनार, पोलीस हवालदार नांदुर्डीकर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, किरण अहिरराव, मनोज परदेशी, जितेंद्र वजिरे यांनी केली आहे। स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।